हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 23 मे 2026, शैलवान शके 1948 संवत्सर पराभव आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास अधिक ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे. उद्या पहाटे 4:28 नवमी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे. उत्तर रात्री 2:09 पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ध्रुव योग आहे. सकाळी 6:14 व्याघात योगाला सुरुवात होईल. उद्या पहाटे 4:43 हर्षण योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सायंकाळी 4:41 भवकरणाला सुरुवात होईल. तर उद्या पहाटे 4:28 बालवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाकडून. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:03 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:08 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी आणि एक छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभोराज्ञे प्रवर्तमानसद्य ब्रह्म द्वितीयपरार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे उत्तरायण मासे शुक्ल पक्षे मंदवासरे मघा नक्षत्रे ध्रुव योगे सकाळी 6:14 व्याघात योगे विष्टी करणे अष्टमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न में कडाप्पा मोह पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 6:14 आणि सायंकाळी 4:41 असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला हा संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मुहूर्तासाठी आपल्याला माझा स्वतंत्र व्हिडिओ तो पाहावा लागणार आहे. गरज असेल तर पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो, दिन विशेष मध्ये दुर्गाष्टमी आहे. आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला 16 उपचारांनी करायची आहे. अन्यथा कुठल्याही देवी मातेच्या मंदिरात जाऊन आपल्याला ही सेवा अटेंड करायची आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. यासाठी स्वतंत्र शॉर्ट मध्ये माझा व्हिडिओ असणार आहे, तो आपण पाहू शकता. सायंकाळी 4:41 भद्रा योग आहे. हा राहूच्या अंडर असल्यामुळे आपल्याला विशेष किंवा महत्वाची कामे करता येणार नाही. केली तर त्यात अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. तेव्हा रेग्युलर जी कामे तीच करावी. मित्रांनो, उद्या पहाटे 4:28 दग्ध योगाला सुरुवात होईल. हा दग्ध योग जनन शांती संबंधी आहे. या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती त्यांच्या निवासस्थानी 12व्या दिवशी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करायची आहे. अन्यथा आपल्याला पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्वजण विसरून जातो. मित्रांनो, पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटनांची जी
वेळ असते ती टाळता येत नाही मित्रांनो, किंवा त्याची तीव्रता देखील कमी करता येत नाही. ती जर कमी करायची असेल तर आपल्याला जनशांती करणे गरजेचे आहे. अष्टमी श्राद्ध कर्म आहे. या अष्टमी तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा मंदिरामध्ये, क्षमा करा, घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितर सेवा ही जी आहे ती आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर उद्या पहाटे 4:28 हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने काही भूमियज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो. आणि जे रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकता. राहुकाळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो. तेव्हा आपण या 1.5 तासाच्या काळात महत्वाचे किंवा विशेष कामे शक्यतो करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. रेग्युलर जी आहेत तीच कामे करावीत मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.